वाका येतात किती वास येतो का कपड्यातून. हप्ताभर पाणी चालू होते इकडे. आज चांगली ऊन तपली. आता कपडे लागते वाका एका धुता टाकतो दोन धुवाले. काय होय माहिती गडबड करून राहिली नाही ना हो ऊन आज तपली. कालचं दिवसभर पाणी चालू होतं तर मग कपडे इपडे वले गट्टात म्हणून आज ऊन टाकतं तर वाईन नाचे कपडे धुवा लागतात लवकर लवकर. ऊन आहे तर बरोबर वाईन. सगळे धुतले कपडे लागते. आता काय करू उन्हीच्या नाही कपडे माझ्या घरात उचीच जागा पहिले दोरी बांधा कुठं काय दोरीच लागायचा डोक्याला. तेव्हा कपडे लागते फटाफट धुवून धुवून दिले. बाकीचे कामं करते. चिगरी तब्येत खराब होऊन तर घरी होती ती. तर उद्यापासून मी कामाला जाईन पप्पा. उद्यापासून हाला होका आला आता कमलाबाईजवळ ते मसाजजवळ भेटले आली होती मी. तू घरी म्हणून आहे तू सासू घरी. नाही मी काकू बाहेर गेले सासू ते थोडंसं काम होतं म्हणते तर बाहेर गेले होते अजून आले नाही घरी. आता आला सांगून मी रेखाबाई आली तर म्हणून. बरं सांगू मग याद दिलं असं म्हणजे ते सासूले काय रेखाबाई म्हणत होती म्हणा काय कामाला येतो म्हणून. काय म्हणते तर मग मी येतोच मग मी संध्याकाळ टाईमी पाणी लागलं तर मग म्हटलं सांगून दे एवढं याद दिनं. हो 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 आल्यावर सांगतो मी. बरं मग मी येतो थोडंसं काम आहे म्हणजे सांगून दे तेवढी याद दिनं. यादी सांगणार नाही घरी आल्यावर. बरं मग ठीक आहे जातो. बाहेर काय करू राहिली घरातले कामं नव्हते का म्हटलं काही ना आता ऊन तपले ना कपडं ते धुवून धावून टाकणं पाहिजे भाऊ. वैन तर सही आहे. बारा काय करू म्हटलं कोणीच नाही बारा. नाही आहे ते आले ते म्हटलं रेखाबाई म्हणत होती काय त्या आयडिया सांगू म्हणे का कामाले येतो म्हणून उद्यापासून मी. होका घेतला कामाने मी म्हटलं आताच गेली म्हटलं होका घ्यायला आई. तर ते म्हणे सांगू म्हणते आले का घरी आल्यावर का उद्यापासून मी कामाला येईन. हो का हो मग आता काय निघेल बारा किती वेळची पोरली मी तिथले जाता पटपट कामं कर म्हटलं. ऊन आहे तुला बसतोच पाहिजे का पहिलं लवकर कामं घे मग करून उद्याच्या अगोदर. ऊन आहे तर वारा बदली आली तर पाणी चालू होईल म्हटलं. होय लवकर. हो हो जातो बापरे शांताराम काय इकडून आणलं होतं तुम्ही बैल कुठून आणला म्हटलं. कुठून आणला म्हणजे ती पण काय कुठून आणला म्हणजे विकत आणला. माघारी म्हशी होत्या नाही आता जरा एकाला साल घेऊन घ्या विकत गेलो होतो आणाले. आणला 50ला पडला. लय भाव बाप्पा लय भाव लय म्हटलं मीच तर बकऱ्या पाहायला गेलतो तर बकऱ्या विकल्या तर नाही मी आता एक दोन घेऊन या म्हटलं जमत नाही कोटं खाली येतं. तर मग मी आपलं बकऱ्या पाहायला गेलतो. बकऱ्याचा भाव 30-35 जवळपास आहे चांगला आणला बकऱ्याचा. मी काही आणलं नाही तुम्ही 50 आणलं म्हणता. हो ते तर आहे. मला काम होतं म्हणून मी घेऊन आलो. आता काय चाललो मी घरी आता घेऊन आले. पाहिजे म्हटलं शांतनु का म्हटलं तुम्ही आणलाच नाही. आता कोणाच लाल कपडे घालले म्हटलं गावातली लाल कपडा दिसला तर बस बावरून नाही जात आहे. आणलं ना पाहिजे आता समोर ठेवा नाही तर लाल कपडा घालून बावरून जाईल. पोराच्या ह्याच्यावरून म्हटलं आता बापा आला समोर आला की मला लाल कपडा आता काय आता लाल कपडा कोणता पण सण बावरते तर हा पण बावरणच ना. आता लाल कपडा तर घर जायपर्यंत दिसला नाही पाहिजे कोणाच्या अंगातनी. जातो घरी आता घेऊन यायला लवकर. हो जा मग. अहो मग त्या म्हटलं शांताबाईच्या घरचे आहे ना म्हटलं साडे चालला माय काही नाही. बैल नाही आणला बकरी नाही आणली म्हैस नाही आणली साडे चालला विकत 50चा. हो माय बाई 50,000चा सांडल विकत फक्त. माय बाई सांड लाल कपडा कोण बावडते माय. आता कसं काय विना आपल्याला कधीच लाल कपडा घालून नाही ना कोणालाच काही ना कोळदा रुमाल घेतला लाल तर भडकून जाते तो बावरून जाते. ओ माय संगीती जाय ना माय घरी लवकर साडी काढले लाल साडी काढली घातली माय. आज जायपर्यंत घरासमोरच राहतात ना ते शांताबाई तर म्हटलं त्याच्या घरच्यानं साडाला ना विकत. तू दिसली ना म्हटलं लाल साडीवर बावरून जाईल बरं तो एकदम. हो ना माय मला माहिती होतं ना आता सांगली तू आता मी किती भिव राहिली माय तर जीव धड करू राहिला. आता कसं जाऊ मी घरी तर ते घरासमोरच माझ्या घरात यायचं आणि ते आता ते कोटा जवळच आहे. आता कधी जर दिसला तर मी घरी जाऊ कशी म्हटलं. अजून शांताराम का घरी गेले का म्हटलं.
नाही ना मा तू गेली नाही चालले घरी ती आता रस्त्या बोलत 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 चालले. तू लवकर जाय म्हटलं घरी साडी काढ लवकर ये तर काही घालू नको आता ते बैल सांड जाईपर्यंत. आता हे सांड दिसला ना एकदम बावरून जाईन तुला पोहून तो मागच लागेन माय. म्हणून म्हटलं होय तू लाल कपडा पण भडकते बरं बावरून जाते बरं. आता सांगून लवकर जाय तू घरी. हो माय जाय म्हटलं मध्ये घरी बाय घरी जाय तू साडी काढून घे एवढी. हे लाल साडी घालू नको आता इतके दिवस आम्ही बरं झालं बापा आम्ही घातली लाल साडी. आता सगळे चालले ते आता घरी चालला तो शांतर काका त्याच्याला म्हणून म्हटलं लवकर त्याच्या अगोदर साडी काढून ठेवून दे लवकर ये. काही नाही होत ना माय माझं जीव काही होत नाही मी पटकन घालून साडी काढतो दुसरी घालतो. ते आता पैसा थोडं राहिले बैलचे जुने काळातले होते लाल कपडा पण भडकत होते लय आवाज येत होते. आता थोडी या जमाना बदलला ना आता जमाना बदलला ना. आता मी पहिले बिरी होती पण आता वाटते मला आता म्हणते जमाना बदलला ना आता. आता नाही एवढे हे नसतं गरीब असं आजकालचे बुढे सांड काय बाबा तू त्या म्हणा आता आम्ही सांगितलं तू काही ऐकू राहिलं नाही. असं लागलं त्या मागं आता तुला माहीत पडत. माहिती मी तर मला भिहाण टाकू आतापासूनच. आता घरी जाऊ का नाही म्हटलं मी हां तर माझं घर जवळच आहे तर जात लागेल ना मला घरी मायाल्या. आता कसं होईल. नाही हो माय तुला भिवून नाही राखू मी आम्ही काही. तुझा लवकर साडी बदलून टाक लाल लाल साडी पाहून तर सांड एकदम बावरून जाते. हो माय काय जा लागलच मध्ये आता तुम्ही म्हणता तर काढून ठेवतो बाबा साडी लाल साडी. माझ्यापाशी तर दोनच साड्या तर माय एक काळ्या कलरची एक लाल कलरची. तर काळ्या कलरची मी धुवायला टाकली हेच घातली आता वाईट असतं तर अंगाला कुठं जायचं बाप्पा घरात नाही तर काय करू दुसरी कोणती साडी आहे नाही माझ्यापाशी. सगळं नवीन साड्या तुलाच दोनच साड्या काढल्या मी. तरी कर माझ्या काळा साडी पहिले तू लाल साडी काढ काही साडी घाल. बरं अरे जगण्या आपण इथं बसलेलोच आहे रे. आपल्याला सरनं पाहिलं तर सर बोलन ना आपल्याला आपण शाळेतून आलो ना पाहून हा. आता ती बाबून खेळून राहिलो आपल्याला सरनं पाहिलं तर आपल्या सर बोलन नाही. लयच देतं गड्या तू काही होत नाही ना. आपण का पहिली शाळा पाळली का किती वेळा शाळा पाळली आपण काही नाही टेन्शन घेऊ. थांब इथंच खेळू आपण आता मग नंतर घरी जाऊ. 5 वाजता दप्तर घेऊ पटकन आणि पटकन घरी चाललं जाऊ. सगळे वाटन का आपण शाळेतून आलो हा काही वाटत नाही काही होत नाही. तर नाही ना जगण्या आईने ना म्हणजे मारतेच बरं. मग आईने जर माहीत पडलं ना मी शाळा पाडून त्यासोबत खेळतो म्हणून मग आई ना मला लस मारून काळी ना मग आई मला मारण बरं. मी तुला सांगू राहिलो तू चल म्हणतो शाळेत नाही. आपण रोज नाटकं करतो. आज माझं माझं पोट दुखरलं माझं डोकं दुखू राहिलं. जर आई जर कधी शाळेत नाही आलं ना सरनं सांगितलं ना का तुमचं पोरं रोज शाळा पाठी जगण्यान तुमचं पोरगं काही ना काही नाटकं सांगून तर आपल्याला लस मारून म्हटलं आपल्या घरचे. काही नाही हो टेन्शन काढली घेतो तू मी हाव ना. मी हाव त्यासोबत टेन्शन घेऊ चल खेळ खेळ. हे पाय ना एवढं चांगलं नदी आहे थंडगार वातावरण आहे ऊन आहे मस्त बदलची आपण गायीवर बसलेला हाव हा काही नाही चल मन. अरे पोट्ट्यो शाळेत जा ना शाळेत हो ना. ते काय करू राहिले हा सांगू का सरलं तुमच्याले हॉलो खेळत नाही. अरे आप्पाजी तुम्ही तुमचं काम करा ना. आम्ही आमचं बसलेला आम्ही तुम्ही तुमचं काम करा. थांब तू मला म्हणतो ना माहीत गाळावर उभा राहिला बसलेला हास मला म्हणलं आबाजी तुमचं काम करा तुम्ही. थांब तू थांब मी आलो थांब तुमच्या दोघायले काढले नाही ओळखलं ना माय नाव द्याना बुडा नाही. थांबा तुम्ही. आम्ही उतरतो ना मारू नको तुम्ही. मी आम्ही उतर आम्ही बसलेच होतो आम्ही उतरतो आताच उतरतो. ए थांब रे काय भेट तू उलिली गोष्टी भेट काय करते बुडगा काही ना. बस शांत रे बस. गायवर बसून आपण त्याच्या घरची गाय आपण काय करू आणि थोडंसं बसून चालला जाऊ. आपण थोडी गाय घेऊन चाललो आपण घरी आपल्या काही नाही. बस मी हाव तू टेन्शन घेऊ. अरे जगण्या बुडगा मला लय पाहिजे विसराल ना. चल ना बाप्पा रे बाप्पा चाल ना आपल्याला गाडी घेऊन मागं लागेल ना आपल्या. तू ऐकतच नाही बाप्पा माझी गोष्ट. चाललो बाप्पा खाली उतरतो मी. अरे चाललो मी जातो माझ्या घरी. मी नाही रामरीत बाप्पा बुडगा बरोबर नाही वाटलं मला. पाय ना कसा पोगराला आपल्याला असं वाटतं काय ओपू काढीन आपल्याला. चल रे बाप्पा चल ना लवकर. चल बाप्पा ठीक आहे चल हा बुडगा काय ते मी पाहतो. चल उतर खाली उतर आरामशीर उतर पाहिजे. थांबा जात ना तुम्ही घरी. थांबा तुम्हाला काळी काढून ओपतो तुमच्याकडे. चला तुमचं घर सांगा मग कुठे काय रे बुडे काय काळी मारतो मला गाडी मारतो तू ना
तुले पाहिजे पोरगा असा थांब 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 तू गेला रे पप्पा तू गेला. गेलेली बाबा माल पुढे गेलं म्हणे मला आईव जगले तो सांगितलं होतं ना चल म्हणून लवकर ते ऐकलं नाही तर बुडग्यानं तुला मारलं ना. आता मी तर पैतो बाप्पा इथून मी का थांबत नाही येतं. आता मला बुडगा मारा मी काय करू. मी पैतो बाप्पा मी पैतो जगण्या मी पैतो येतो. अरे थांब ना मी येतो ना. अरे मी येत मी मला सोडून नको जाऊ ना. थांब मी पण येतो. अरे बाप्पा मी थांबत ना मी येतो रे थांब ना रे मला चल मी चाललो. हा मग तुम्ही तुमच्या दोघांनी या झाडापाशी तुम्हाला बांधून ठेवतो. हा दिवस रात्रभर तुम्हाला या झाडापाशी थांब बांधून ठेवतो दोघं आले. थांबा तुम्ही कशी ऐकत ना तुम्ही पाहिजे. हा मा गायावर बसून मला तुम्ही धवस टाकत नाही. मी थांबा तुम्ही कुठं चालले. थांबा तुम्ही इथंच थांबेल दोरी घेऊन येतोच. मा घरातून दोरी घेऊन येतो मी. तुम्ही थांब तुम्हाला इथंच बांध दोघायले. अरे जगण्या उठ ना लवकर तू बुडगे गेलं घरात लवकर चल ना. अरे दोरी आला पहिले बांधून ठेव ना तो इकडे चल लवकर उठ ना रे बापा मी चाललो मी चाललो. अरे थांब ना मी येतो थांब ना. अरे थांब ना. चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक आणि शेअर आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.